नमस्कार मंडळी. तर माझ्या अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तसं तर आज खूप दिवसांनी खूप वर्षांनी होळी गावी करण्याचा म्हणजे सासरी करण्याचा योग आला होता. पण त्या अगोदर मी सकाळी माझ्या मामा मामींना आजी आजोबांना भेटायसाठी गेले होते आणि तिकडून येता येता तिथलं काही शूट घ्यायला झालं नाही. पण तिकडून येता येता बुऱ्हानगर म्हणून एक गाव लागतं, तर तिथे ना देवीचं दर्शन घेण्यासाठी थांबले ना. आता उन्हाळा वाढत आहे म्हणल्या उसाचा रसाचे गाडे तुम्हाला जागी लागलेलेच दिसतील आणि जेवढं उसाचा रस प्याल उन्हाळ्यामध्ये तेवढं चांगलं आहे. आणि घरी आल्याच्या नंतर बाकीचं शूट काही घेतलं नाही, डायरेक्ट होळीचं शूट घेतलेलं आहे. कारण घरी आल्याच्या नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे बनवायचा होता, होळीसाठी नैवेद्य बनवायचा होता. त्यासाठी डायरेक्ट होळीचं पेटवल्याचं शूट वगैरे इथं मी घेतलं आहे. आणि इथं सर्वात घरात जे मोठे असतात त्यांचा मान पहिला असतो, तर इथं सासऱ्यांचा मान पहिला होता. आणि अवताराला बघून थोडंसं इग्नोर करा, कारण कसे साडी वगैरे चेंज करायला सुद्धा आज टाईम भेटला नाही. त्यामुळे फक्त फ्रेश वगैरे झाले. आणि गावी कसं होळी जरा लवकर म्हणजे हे करतात, पेटवतात वगैरे. आणि सासऱ्यांचं इथं पूजा करायचं काम चालू होतं, पाण्याचे फेरे वगैरे घेत होते आणि स्वराज त्यांची ॲक्शन वगैरे करत होता. आता स्वराज म्हटल्यावर तो काय मस्ती केल्याशिवाय राहत नाही, तसंच सेम काम त्याच्या पप्पांच्या पाठीमागेही त्याचं चालू होतं. आता होळीचा व्हिडिओ थोडासा उशिरा येत आहे, थोडंसं समजून घ्या. कारण आता म्हणलं शूट केलं आहे तर टाकूनच देते, नाही तर काही जण म्हणतील की आता बघा होळी होऊन किती दिवस झाले आणि आत्ताशी व्हिडिओ टाकते. तर म्हणलं आता एवढा छान होळीचा व्हिडिओ शूट केला आहे तर तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. आणि ह्यावेळेस गाडी असल्यामुळं खरं तर फॅमिली बरोबर आहे ना, पटकन येणं झालं, होळी बरोबर साजरीही करायला भेटली. नाहीतरी इतर वेळेस आपण शहरामध्ये आपले शेजारी पाजारी जे असतात त्यांच्याबरोबरच आपले शक्यतो सर्व सण साजरी होतात. गावाकडं नोकरीमुळं मुलांच्या शाळेमुळं कवचित सण आपल्याला गावाकडे साजरे करायला भेटतात. पण मी प्रयत्न करेना की आता गाडी आहे त्याच्यामुळं गावाकडं जाऊन शक्यतो सगळे सण वगैरे साजरे करायचे जेवढे होतील तेवढे. इथंही स्वतःचं घर आहे, पण किती केलं तर एक फॅमिली सोबत नसती. आणि चौघा असेल तर कोणत्या सणाला सुद्धा असं जास्त करून मन लागत नाही. आणि गावी कसं सासू सासरे मुलं गोंधळ गर्दा घर सर्व काही गजबजून जातं, त्याच्यामुळे सण साजरे करायला खूप छान वाटतं. आता माझ्यासारखं कोणाकोणाला वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याच्यानंतर आहोनीन मी छान असं होळीच्या पाया वगैरे पडलो. आणि जसं की मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की घराच्या पाठीमागच एक देवीचं स्थान आहे, त्यामुळं आमच्या घरापसली होळी पेटून झाल्याच्या नंतर आहे ना देवीच्या दारातसुद्धा होळी पेटवावं लागती. आणि सासऱ्यांनी होळी वगैरे पेटून ठेवली ती आम्हाला येईपर्यंत. त्याच्यानंतर आहोनीसुद्धा छान असं दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर सर्वांच्या पाया वगैरे पडलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय.